तर आपण ही थेट दृश्य पाहतोय। नरसापुरामध्ये सध्या महिलांनी जोरदार निषेध करायला सुरुवात केलेली आहे। त्यांनी मोर्चा काढलेला आहे। 4 वर्षाची मुरडीवर अत्याचार करून हत्या करण्यात आलेली होती आणि या प्रकरणात तिथले ग्रामस्थ संतापलेले आहेत। त्यांनी गाव बंदची हाक दिलेली आहे आणि त्याचबरोबर भैरवनाथ मंदिरापासून निषेध मोर्चा सुद्धा सुरू केलेला आहे। सध्या गावामध्ये कडकडीत बंद आहे आणि त्याचबरोबर हा मोर्चा काढला गेलेला आहे। ही संतापजनक घटना होती आणि या घटनेचा निषेध केला जातोय। मोठ्या प्रमाणावर महिला सुद्धा रस्त्यावर उतरलेल्या आहेत। अवघ्या 4 वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधमानं अत्याचार केला आणि इतकंच नाही तर तिची हत्या केली आणि या सगळ्याचा निषेध म्हणून आता तिथले ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। सध्या नसरापुरामध्ये महिलांनी हा निषेध मोर्चा काढलेला आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुष आपल्याला पाहायला मिळत आहेत। इथल्या ग्रामस्थांनी गाव बंदची हाक दिलेली आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुकानदारांनी सुद्धा सहभाग नोंदवलेला आहे। सध्या गावामध्ये कडकडीत बंद आहे आणि ही घटना अत्यंत संतापजनक आहे आणि यामध्ये जो नराधम आहे त्याला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी खरं तर मागणी केली जाते आणि म्हणूनच हे सगळे ग्रामस्थ आता रस्त्यावर उतरलेले आहेत। तर चंद्रकांता पुणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांता, मोठ्या प्रमाणात आता गावकरी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांनी निषेध मोर्चा सुरू केलाय। हो, गावकरी संतापलेले आहेत, प्रचंड संतापले। मला सांगा काय म्हणणं आहे तुमचं? सगळं आमचं म्हणणं असं, जे आरोपीला फाशी झाली पाहिजे, आरोपीला फाशी इकडे 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 ओ इकडे वराट दिल मला आरोपीला फाशी झाली पाहिजे। त्या आमच्या दिदीला न्याय मिळाला पाहिजे। जोपर्यंत आमच्या दिदीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि तोपर्यंत गाव आमचं बंद राहणार आहे। आम्ही काल हायवे रोड 2 तास अडवला होता। आता जर आमचं 10 दिवसात मागण्या मान्य नाही केल्या तर पुन्हा एकदा आम्ही हायवे रोड चक्का जाम करणार आहे। NH4 या आरोपीची हिस्ट्री काय आहे? आरोपीने आतापर्यंत 3 वेळा बलात्कार केले। त्यांच्या पुतणीवर स्वतः बलात्कार केलाय। वयाच्या 65 वर्षाच्या आजीवर त्यांनी बलात्कार केलेला आहे आरोपीनी। आणि आरोपी असा असून सुद्धा 6 वर्ष जेलमध्ये होता तरी सुद्धा तो बाहेर आला। रेकॉर्डवरचा आरोपी आहे तरी पोलिसांना थांगपत्ता नाही की तो रेकॉर्डवरचा आरोपी असताना सुद्धा तो बाहेर कसा काय? प्रतिबंधात्मक कारवाई व्हायला पाहिजे होती। हो, नक्की नक्की त्याच्यावर कारवाई व्हायला। तो जामिनावर होता का कसं? नाही, 2015 नंतर तो बाहेर होता, जामीन होता तो। म्हणजे बघा, आरोपीला कोर्टाने जामीन दिल्यामुळे तो सुटला आणि त्याच्यामुळेच त्याची भीड चेपली आणि आज त्यांनी एका चिमुडीचा बळी घेतलेला आहे। म्हणूनच आज हा सगळा गावकऱ्यांचा उद्रेक आपल्याला इथं बघायला मिळतोय। सगळे गावकरी चिडलेले आहेत। सगळ्या गावकऱ्यांचं हेच म्हणणं आहे की आरोपीला फाशी झालीच पाहिजे। म्हणूनच काल या नसरापूरच्या गावकऱ्यांनी हा बँगलोर हायवे बंद केला होता 2 तास रात्री। काल दुपारची घटना आहे नसरापूर गावातली। आज अक्षरशः चिमुडी पुण्यावरनं आली होती आपल्या आजीच्या गावी सुट्टी एन्जॉय करायला आणि तिकडेच तिच्यावर या नराधमाने अशा पद्धतीने घाला घातला। गायीच्या गोठ्यात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि तिला दगडाने ठेचून मारला आणि वरून एवढंच नाही तर तिचा मृतदेह सेना मुतात लपून ठेवला। किती क्रूर हृदय पिळवटून टाकणारी सगळी घटना आहे। काय सांगाल? काय नाही, आरोपीला फाशी झालीच पाहिजे। आरोपीला ही फाशी झालं नाही पाहिजे। त्याला सरकारी वकील पण मिळाला नाही पाहिजे। आमच्या पद्धतीने आम्ही सगळ्या गोष्टी बघतो। तिसरा गुन्हा केलाय दादा, ह्याच्या पुढे काय होणार आहे? न्यायालयावर तिसऱ्याला काय होणार आहे? त्याला सरकारी वकील सुद्धा मिळाला नाही पाहिजे। जर का वकील मिळाला त्याच्यावर हे केला पाहिजे, हल्ला केला पाहिजे। आमच्या ताब्यात त्याला, आमच्या ताब्यात फक्त आवाज इथे झाले, उद्या कुठे होऊ शकतं? लहान पोरं आहेत। हा संताप आहे गावकऱ्यांचा। आपण बघ म्हणजे ह्याच्यासारखं दुर्दैव। आज पोटचं लेकरू गेले, मुलगी संपूर्ण गावात CCTV असताना ही वेळ आली, ते बंद पडलेत। बंद पाडायचे CCTV। चंद्रकांता, ग्रामस्थांच्या अतिशय संतापजनक प्रतिक्रिया आहे। त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे आपल्या प्रतिक्रियांमधून। ज्या महिला आहेत त्यांच्याशी तुम्ही संवाद साधा, त्यांच्या काय भावना आहेत त्या सुद्धा जाणून घ्या। त्या प्रचंड संतापलेले ते बोलणे काय आरोपीला फाशी झाली पाहिजे। न्याय मिळायला पाहिजे। मी बघा, हे आता मोर्चात सगळे सहभागी झालेले आहेत। ते बोलण्याच्या मनस्थिती नाही, संतापलेले आहेत। आपण ऑलरेडी या पूर्वीचे भावना जाणून घेतलेल्या आहेत। मोर्चा संपल्यानंतर ते माध्यमांशी बोलतीलच, पण आता ते मोर्चा काढतात पण त्यांचा संताप अनावर आहे, आपण समजू शकतो। माध्यमांशी बोलण्याच्या ते मनस्थितीत नाहीये।
धन्यवाद चंद्रकांत दिलेल्या या माहितीसाठी. तर आपण पाहतोय ग्रामस्थांनी ज्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यातून एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार होता आणि तो जामिनावर बाहेर होता. त्याने याआधी 3 वेळा बलात्कार सुद्धा केलेले होते, मात्र तरी सुद्धा त्याला जामीन मिळाला. तो बाहेर आला आणि पुन्हा एकदा एक चिमुकली त्याच्या बळी पडलेली आहे. तिच्यावर बलात्कार करून, अवघ्या 4 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून त्याने तिची हत्या केलेली आहे. तर पुढे नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये संशयित आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता अशी माहिती आता समोर आलेली आहे. आणि या आरोपीवर याआधी सुद्धा अत्याचाराचे गुन्हे दाखल झालेले होते. एका 75 वर्षीय महिलेवर सुद्धा त्यानं अत्याचार केला होता. तसंच त्यानं आपल्या स्वतःच्या पुतणीवर सुद्धा अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. 5-6 वर्षापूर्वी त्याची जेलमधून सुटका झाल्याची माहिती समोर आली आहे. तर आपण हा निषेध मोर्चा पाहतोय. पुण्यामधल्या भोरमधल्या नसरापुरामध्ये ग्रामस्थांनी हा मोर्चा काढलेला आहे. त्यांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे की या आरोपीला कुठल्याही प्रकारे त्याला सरकारी वकील देऊ नका आणि लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली जाते. काही ग्रामस्थ मात्र त्या गुन्हेगाराला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला धडा शिकवतो अशी सुद्धा मागणी करत आहेत. त्यामुळे अतिशय निषेध व्यक्त केला जातोय. संतापाचं वातावरण आहे. एका 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली होती आणि त्यामुळे आता हे अख्खं गाव रस्त्यावर उतरलेलं आहे. आपला हा संपूर्ण मोर्चा हा केवळ त्या आरोपीच्या निषेधासाठी नाहीये, तर त्याला लवकरात लवकर शिक्षा व्हावी, सरकारनं त्या संदर्भात तातडीनं पावलं उचलावीत, पोलिसांनी त्याला सरकारी वकील सुद्धा मिळू देऊ नये अशा प्रकारची मागणी केली जाते. आणि त्यामुळे आता या संपूर्ण घटनेचे पडसाद कशा पद्धतीने येत्या काळात उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. जर न्याय दिला नाही तर येत्या काळामध्ये मात्र आम्ही आणखी तीव्र आंदोलन छेडू असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे. पुणे भोर परिसरामध्ये एका 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिला ठेचून तिची निर्घृण हत्या करण्याचा अत्यंत अमानवी, अत्यंत राक्षसी प्रकार जो घडला त्याचा निषेध करायला सुद्धा शब्द नाही. ज्याचं पोट जळालं त्याला झळ लागली. आपण एका असुरक्षित राज्यामध्ये आहोत एवढं भान आपल्याला असावं. बातमी ऐकून डोकं सुन्न झालं. त्या इस्मावर गुन्हा दाखल होईल, न्यायाने कारवाई होईल, लोक सांगतील फाशी द्यायला, पण त्या इस्माला आमच्या ताब्यात द्या. 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करायला जर ही माणसं धजवत घाबरत नसतील, हिंमत वाढत असेल त्यांची, तर मला वाटतं ही विकृती खरंच ठेचणं गरजेचं आहे. कायद्याने काय न्याय मिळेल, फास्ट ट्रॅकवर चालेल हाही विचार आता मनामध्ये नाही आहे. माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याची एक आई म्हणून जी आहे ती माझी मागणी आहे की अशा आरोपींना ताब्यातच द्या. कारण ज्या पद्धतीनं हे कृत्य केलेलं आहे, जी 4 वर्षाची चिमुरडी, जिला काही कळत नाही, बोलता येत नाही, तिला या गोष्टी माहीत नाहीत आणि तिच्याबरोबर अशा पद्धतीची घटना होते, याच्यामध्ये ताबडतोब जे आहे त्या आरोपींना शिक्षा होणं गरजेचं आहे. या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा ट्विट करत संताप व्यक्त केलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. त्यांनी काय म्हटलं आपण एकदा पाहूया. ही अतिशय संतापजनक, मन सुन्न करणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. सदर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. माझे मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की कृपया आपण गृह खात्याला आदेश देऊन या गुन्ह्याचा जलद तपास करण्याच्या सूचना कराव्यात अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. स्वतः महिला अधिकारी आहात, एका 4 वर्षाची मुलीचा बळी घेऊन काय मिळाले? अगदी बद्दल काय सांगाल तुम्ही? ही विकृती नेहमी कामादरम्यान येत असेल अशी विकृती. ही विकृती कायदेशीर त्याला कठोर कारवाई झालीच पाहिजे याचं मी सहमत आहे. आज जर कोर्टाने त्याला जामिनावर सोडलं नसतं तर कदाचित हा चिमुरडीचा जीव वाचला असता. कारण हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. स्वतःच्या पुतणीवर 65 वर्षाच्या आजीवर त्याने रेप केले. हा हे म्हणणं बरोबर आहे, पण ती शेवट न्यायालयीन प्रोसिजर आहे ना ती. पण कुठेतरी कायदे कानून आपण हे लूप होल्स पळून त्याच्यामुळे असे हिंमत होती.
द्या नाही, असं नाही म्हणता येणार, ती त्याची विकृतीच आहे ती. कायदा तर विकृती कशी ठेचायची आता कायद्याच्या चौकटीत राहून? त्याला कायदेशीर तरतून त्याला फाशी झाली पाहिजे याची मी सहमत आहे. तर ह्या मॅडम होत्या ऑन ड्युटी बंदोबस्त आल्या. एक महिला अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत, त्यांनी आपली भावना व्यक्त केलेली आहे की कायद्याच्या चौकटीत राहून त्याला कठोर शासन झालं पाहिजे. पण या समोर विराट जनसमुदाय बघतो, महिला समोर आहेत, पुरुष मंडळी पाठीमागे आहेत, अख्खं गाव बंद, आज कडकडीत बंद आहे बघा. चारही बाजूने अख्खी बाजारपेठ आहे नसरापूरची, हे सगळं महादेवाचं मंदिर आहे. तशा अर्थाने हे तीर्थस्थळ आहे, तीर्थक्षेत्र आहे, तीर्थाटन म्हणतो आम्ही त्याला, ते आहे. आज एक कडकडीत गाव बंद आहे, समोर बँगलोर हायवे आहे आणि सगळे कडकडीत बंद हे सगळे गावकरी या मोर्चात सहभागी झालेत आणि समोर पोलीस चौकीत जाऊन ते आपला निषेध नोंदवणार. ह्या सगळ्यांची मागणं एकच आहे की ह्या नराधमाला तात्काळ फाशी झाली पाहिजे, नाहीतर तुम्ही